आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई ताई ते रात्री आत झोपच येत नव्हती. डास खूप होते ना, आणि काही ते डासांचं औषध नव्हतं, कॉईल वगैरे, म्हणून आम्ही बाहेर आलो झोपायला. आणि थंडी वाजत होती म्हणून शेकोटी पेटवली. कळलं. लवकर लवकर तोंड धुवा, मी चहा ठेवते. ते दंगल काय क्लिअर झालं का ते सगळं? नाही हो दादा, मी पण आताच उठलो. मी बघतो. थांबा थांबा, मी पोलिसांना फोन करून बघतो. अरे बापरे, रेंज नाहीये. म्हणजे अजून किती वेळ इथे थांबावं लागेल कळत नाहीये ना. घरच्यांना कळवायला हवं. ताई तुम्ही माझ्यासोबत चला, दादा सांगतील तुम्हाला. या या. चला ताई. हे काय नेटवर्क जॅम केलंय की काय? रेंजच नाही आहे. दादा तुम्ही काय काळजी करू नका, मी चौकशी करतो आणि तुमच्या गाडीचं काम राहिलंय ना ते पण बघून घेतो. बरं, थँक्यू. नथिंग डुईंग संजय. आम्हाला ASAP कळलं पाहिजे अक्षय कुठे. हो हो, मी कळवतो तुम्हाला. शेषशी काही बोलणं झालं का रे तुझं? हा, त्याचा फोन बिन काही आला होता का? ती दंगल संपली असेल ना आता? आई तो सेफ आहे, तुम्ही काळजी करू नका. मी परत एकदा ट्राय करतो. अरे देवा, परमेश्वरा, माझ्या पोरानं सुखरूप घरी घेऊन ये रे बाबा. ताई, हे काय करताय तुम्ही? गौऱ्या थापते. गौऱ्या म्हणजे? गाई म्हशीचं शेण असतं ना, त्याच्या अशा गौऱ्या थापायच्या. हा, त्या जळणासाठी सरपण म्हणून उपयोगाला येतात. तुम्ही नाही केलं कधी? नाही हो. मी शिकू? हो चालेल, मला शिकवा शिकवा. अगं हे उमे, अगं कशाला नसते उद्योग करतेस? अगं त्या ताई शहरातले आहेत, त्यांना कसली आली सवय शेणा मातीची. उलट त्याने या सगळ्याची घाण वाटत असणार. तुला काही काम सांगते त्यांना. अहो एवढी मोठी माणसं, ही असली काम. दादा हो चालेल, हे सुद्धा कामच आहे ना. कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. ताई तुम्ही शिकवा मला. मजा आहे बाबा. भाकऱ्या काय, हे काय, इथेच सेटल व्हायचा प्लॅन आहे वाटतं तुमचा. हा, कोणी काही शिकवत असेल ना आपल्याला, तर ते शिकून घेण्याची वृत्ती हवी. हे काय करताय? हे घ्या आणि बसा तिकडे गुपचूप. बसतो, तुम्ही मजा करा. बसा इथं. काय झालं? काय नाही, कसं करायचं दाखवा ना. हा, असं गोळा घ्यायचा, असं थापायचा. काल आपण भाकरी बनवल्या होत्या ना, तसं थापायचं. घ्या. आता खाली खाली टाक. हा, जमतंय जमतंय. असं उचलायचं. हा, आणि असं थापायला जायचं.
चला या. असं घ्यायचं आणि असं थापायचं. माझ्यापेक्षा तर तुम्हीच लय बरोबर करताय खरंच. हा ना. जमलं की तुम्हाला? हो ना. चला मग आपण मिळून करूया. नको नको, मला नाही करायचं. तुम्ही करा, तुम्ही करा. मस्त. हॅलो श्रावणी ताई. हो नम्रता बोल ना. मी खरं तुला फोन करणार नव्हते पण जरा. का ग काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का? हो प्रॉब्लेम म्हणजे काल. अगं बोल. कालपासून अक्षय सर घरी आले नाही आहेत आणि सगळे घरात खूप टेन्शनमध्ये आहेत. कुठे गेले काहीच माहिती नाहीये. दादा हे घ्या तुमची गाडी. किती पैसे झाले? 1000 रुपये झाले. थँक्यू. थँक्यू. बरं झालं वेळेत रिपेअर झाली ते. आई आई अगं श्राव काय झालं? तुझा चेहरा कसा दिसतोय? सगळं ठीक आहे ना बाळा? नाही आई, काल रात्रीपासून शनायाची आई मिसिंग आहे आणि काल रात्रीपासूनच अक्षय. काय अक्षयचं काय? काका तू काल रात्री घराबाहेर पडला आणि परत आलाच नाहीये. व्हॉट? आई जर त्याच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असेल तर. श्राव अगं बाळा रडू नकोस. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. अगं तू इथेच असेल कुठेतरी. अगं माणसं कधी रागाच्या भरात विचारात अशी जातात निघून. शांतता हवी असते, एकांत हवा असतो. हे बघ, हे बघ, त्याचं मन स्थिर झालं ना की येईल तो परत. तू स्वामींवर विश्वास ठेव. हे बघ तू काही काळजी करू नकोस. त्याला आपण शोधून काढू. त्याला काही झालेलं नसेल. तू शांत हो बरं. नको रडू बाळा.
सॉरी, ते मी तुम्हाला न विचारता फोटोज काढले, पण असं तुम्हाला कधी पाहिलं नाही आधी. वेगळंच रूप आहे तुमचं. माझं खरं रूप तुम्ही अजून पाहिलं कुठे? म्हणजे आपण जसे ओरिजिनल असतो तसं आपण दाखवत नाही ना. आय मीन तसं आपण वागत नाही. बऱ्याचदा आपल्यालाच कळत नसतं की आपण खरे कोण आहोत ते. पण आयुष्यात असं काहीतरी घडून जातं ज्यामुळे आपल्याला जाणीव होते आपण नक्की कोण आहोत त्याची. डीप फिलॉसॉफी आहे, पण लॉजिकल आहे. पटलं मला. बरं, ते दंगलीबद्दल काही? माझं झालं आत्ताच बोलणं, तो सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. आपण निघू शकतो. ओके, मी तयारी करते मग. अरे नेटवर्क आला वाटतं. मम्मांचा फोन आहे, मी आलो. जरा हा मम्मा. श्रेयस बेटा ताबडतोब घरी आहे. काय झालंय मम्मा? काही कळत नाही आम्हाला बेटा. मोनिशा गायब झालीये. कुठे कुठे गेली काही सापडत नाहीये. आणि शनाया आली होती, इथे आली आणि खूप तमाशा करून गेली आहे. अशा कशा बेपत्ता झाल्या पण त्या? आय हॅव नो आयडिया डार्लिंग. काही कळत नाही. आय एम ट्राइंग टू कॉल हर, कांट फाइंड हर. आणि आता एक वेगळाच प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? आम्ही म्हटलं ना तुला की ती शनाया आली होती. ती आली, खूप काय काय बोलली, इतका तमाशा केला ना. त्याने अक्षय खूप अपसेट झाला बेटा. आणि आम्हाला काही कळायच्यात तो घरातून बाहेर गेलाय. आय कांट फाइंड हिम. श्रेयस तू ताबडतोब घरी परत आहे बेटा. वी ऑल नीड यू हिअर. मी ताबडतोब निघतो मम्मा. लवकरात लवकर पोहोचतो मी. ओके बेटा, ओके, बाय. काय झालं? मम्मांचा कॉल आला होता. त्या शनायाच्या मॉम मोनिशा त्या गायब झाल्यात. आणि म्हणून शनायाने आपल्या घरी येऊन काहीतरी तमाशा केलाय. या सगळ्यामुळे डिस्टर्ब होऊन अक्षय घर सोडून निघून गेलाय. तो कालपासून घरीच आलेला नाहीये. मग आपण लगेच निघायला हवं. येस, मी त्यांना सांगतो आपण लगेच निघूया. मोनिशा गायब कशी? ती स्वतःहून गायब झालीये की कोणी केलंय तिला गायब? हा यशोधराचा नवीन डाव तर नाही ना? या प्रकरणाचा छडा आता मला लावायलाच हवा. पण अक्षय कुठे गेलाय आणि का? की ह्यातही यशोधराचाच हात आहे. जाऊ दे हे सगळं. आता श्राऊला हे सगळं नाही सांगू शकत. अक्षय बद्दल ऐकून ती खूप पॅनिक होईल. सुभान दादा, तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं त्याबद्दल तुमचे आभार मानता येणार नाहीत आम्हाला. पण तरी आमच्याकडून ही एक छोटीशी भेट. हो दादा, का लाजवताय गरीबाला? हो, मी पैशाचे नाही, प्रेमाचे भुकेले हो. हो, तुमच्यासारखी मोठी माणसं आमच्या गरीबांच्या घरी आली, आमचा पाहुणचार गोड मानून घेतला, हीच आमची दिवाळी. आता पैसे देऊन आम्हा गरीबांना लाजवू नका. दादा हो, तुमच्या भावना समजू शकतो, पण भेट म्हणून ठेवा प्लीज. ताई, भेटच द्यायची असेल तर कधी या भागात आलात तर आमच्या गरीबाच्या घरी येऊन भाजी भाकरी खा. आमच्यासाठी हीच लई मोठी भेट असेल. हो ताई, नक्की येऊ. अरे नमस्कार. येतो आम्ही. चहाची गरज आहे खूप. इथे पिऊन घेऊया. श्रेयस, माझ्या फोनला नेटवर्क नाहीये, घरी कॉल करायचा. फोन द्याल प्लीज? घ्या ना. शुअर. मी
घेऊन येतो चहा. श्रेयस सर नाही. हा बोला श्रेयस. काका मी बोलते. अगं आराध्या कुठेस तू आणि निघालीस का? हो काका डोंट वरी, जस्ट निघालोय आम्ही, ऑन दी वे आहोत. बरं तू कळवलंस म्हणून बरं. आणि त्यात श्रेयस तुझ्या सोबत आहे म्हणून मला आता काळजी नाहीये. पण काल इथे जे काही घडलंय ना. का काय झालं? घरी सगळं ठीक आहे ना? नाही सगळे व्यवस्थित आहेत, तू काळजी करू नकोस. तू ये घरी मग आपण बोलूया. तुम्ही मोनिशा आणि अक्षय बद्दल बोलताय का? म्हणजे तुला सगळंच. काका मला सगळं कळलंय. मी घरी आल्यावर आपण या टॉपिकवर निवांत बोलू, पण तोपर्यंत श्रावूला प्लीज तुम्ही. तिला आधीच कळलंय सगळं. म्हणजे तिला नम्रताने सगळं सांगितलंय? अगं तुझा फोन ती ट्राय करत होती, लागत नव्हता म्हणून श्रावणीला तिने इन्फॉर्म केलं. तिने तिचं काम केलं. दॅट्स इट. तिचा काहीच दोष नाहीये. एनिवे मी अक्षयची इन्फॉर्मेशन काढायचा प्रयत्न करतोय. तू ये घरी मग आपण बोलूया. हो मी बोलते नंतर, घरी आल्यावर बोलूया. ठेवते. आय डोंट अंडरस्टँड संजय. कोण करू शकतं असं? कोणाची एवढी हिंमत आहे? ताई मला काय वाटतंय, त्या मोनिशा मॅडम. तिचं काय? म्हणजे मोनिशा मॅडमला आपण किडनॅप केलंय ना. मग अक्षयला किडनॅप करण्यामागे मोनिशाचा हात असेल. म्हणजे ताई तिला आपण सोडलं पाहिजे. इट्स अ पॉसिबिलिटी. आपण जे काही करायला गेलो ते आपल्यावरच बूमरँग होऊ शकतो. गॉड, आपल्यालाच मॅनेज करावं लागणार आहे संजय. चल. कुठे? येस बोला. हा ताई, आपलं टार्गेट मोनिशाला भेटायला निघालंय. माझ्यासाठी काय ऑर्डर? ओके, मी तुम्हाला मीटिंगचे डिटेल्स मेसेजवर पाठवते. ठीक आहे? ओके. मी ठेवतो. डोंट वरी, अक्षयला काही होणार नाही. यु नो, कधी कधी ना आपल्याला जेव्हा आपलाच आतला आवाज ऐकू येत नाही ना,
तेव्हा या सगळ्या बाहेरच्या कोलाहलापासून दूर जाण्याची अत्यंत गरज असते. आणि अक्षयच्या बाबतीतही कदाचित असंच काहीतरी झालं असेल. त्याचं मन शांत होईल ना, तो परत येईल. ट्रस्ट मी. जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असावा आणि लवकरात लवकर घरी यावं एवढंच मला वाटतं बस. हो, येईल तो लवकरच. काळजी करू नका.